बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर गेली आहे। 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 21 डिसेंबरला मतमोजणी होईल। उमेदवारांच्या विरोधात दाखल करण्यात आली होती याचिका आणि त्यामुळे हे बदल झाले। तर अजित पवार यांची आजची सभाही त्यामुळे रद्द झाली आहे। निवडणूक कार्यक्रम 4 डिसेंबरला जाहीर होईल। आता अंतिम यादी 11 डिसेंबरला प्रसिद्ध होईल, तर या सर्व निवडणुकीची मतदान प्रक्रिया 20 डिसेंबर रोजी होणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीचे मोठे अपडेट समोर आलेले आहे। खऱ्या अर्थाने 2 डिसेंबर रोजी या निवडणुकीचं मतदान होणार होतं, मात्र आता 2 डिसेंबरच्या ऐवजी 20 डिसेंबर रोजी या निवडणुकीचं मतदान होणार आहे। खऱ्या अर्थाने 7 जणांच्या जे याचिका 7 जणांच्या विरोधामध्ये सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती आणि रात्री उशिरा याचा निकाल जो पुढे आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने 2 डिसेंबर रोजी जी होणारी मतदान प्रक्रिया जी आहे ती आता 20 डिसेंबर रोजी होणार आहे। आणि या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभा होणार होती। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भव्य असं स्टेज देखील उभारण्यात आलेलं होतं, मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती नगर परिषदेच्या अनुषंगाने जे होणारी सभा जी आहे ते रद्द करण्यात आल्याचं आपल्याला शहराध्यक्ष जय पाटील यांनी सांगितलेलं आहे। आणि एकूणच या नगरपालिकेच्या 41 उमेदवारांची मतदानाची प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता 2 डिसेंबरच्या ऐवजी 20 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पडणार आहे आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। यामुळे आता या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना जो आहे तो प्रचाराचा वेळ मोठा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती। तर बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर गेली आहे। 2 डिसेंबर ऐवजी आता 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यालयात गोंधळ झाला होता। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे। वेळेअभावी 3 जणांचे बारामती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले नव्हते आणि त्यामुळे 3 जणांनी बारामतीच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती। याबाबत याचिकाकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी।